कॉलेजच्या फायनल इयर प्रोजेक्टची सुरुवात झाली तेव्हा आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो. नॅप्रॉक्सन नॅनोस्पंज हे नाव ऐकताच वाटलं आता आपण डायरेक्ट सायंटिस्ट होणार. प्रॅक्टिकलला खरं काम सुरू होण्याआधीच प्रतीकने फुल एन्थुझियाझममध्ये सगळे ॲपॅरेटस इश्यू करून आणले आणि मग एंट्री झाली तेजसची. स्टेरिलायझेशनसाठी इन्स्ट्रुमेंट्स ठेवताना त्याने एक डॅमेज्ड इन्स्ट्रुमेंट स्टेरिलायझेशनला ठेवलं आणि शांतपणे विचारतो, दिन्या, हे आधीपासून फुटलेलं आहे का आपण फोडलं? ते ऐकून लॅबमध्येच सगळे हसायला लागलो. त्यानंतर आम्ही एपीआय, एक्सिपिएंट्स आणि बाकी प्रॉडक्ट्स मिक्स करून स्टररवर ठेवले. आता आम्हाला वाटलं होतं आता नॅनो स्पंज तयार होणार. पण स्टरिंग मशीन चालू होती आणि आमची पेशन्स बंद होत होती. अर्धा तास स्टरिंग केलं, काही नाही. 1 तास स्टरिंग केलं तरी काही नाही. शेवटी स्टररकडे बघून वाटत होतं, भाऊ, काम करतोयस की फक्त आवाज? मग आम्ही स्पीड वाढवली, टेम्परेचर वाढवलं, पण पीव्हीए काही डिझॉल्व्ह होईना. तेव्हा कोणीतरी डायलॉग मारला, प्रॉडक्टपेक्षा करंट बिल जास्त येणार आहे आता. मग आम्ही फुल कॉन्फिडन्समध्ये ॲडव्हान्स्ड प्रोब सॉनिकेटर आणला. त्या मशीनचा आवाज सुरू झाला आणि आम्हाला वाटलं आता तर नासा लेवल एक्सपेरिमेंट चालू आहे. सॉनिकेटर चालू असताना आम्ही इतक्या कॉन्फिडन्समध्ये होतो की फायनल विवामध्ये डिस्टिंक्शन मिळाल्यासारखे एक्सप्रेशन्स दिले होते. पण रिझल्ट पाहिल्यावर पुन्हा तिथेच. ना एक्सटर्नल एक्झामिनर, ना डेडलाईन. तर पीव्हीए, पॉलीवायनिल अल्कोहॉल, डिझॉल्व्ह होतच नव्हता. गरम केलं, स्टरिंग केलं, पीएच बदललं, सॉनिकेशन केलं. शेवटी फिल्ट्रेशन प्रोसेस सुरू केली. फिल्टर पेपर लावला, फिल्ट्रेशन सुरू केलं आणि आम्ही सगळे फिल्टरकडे एवढ्या होपने बघत होतो जसं एक्झाम रिझल्ट येणार आहे. तेवढ्यात साक्षी म्हणाली, दिन्या, प्रॉडक्ट कमी आणि बबल्स जास्त दिसतायत. ते ऐकून आम्ही सगळे 2 मिनिटे शांत झालो. शेवटी समहाऊ डिझॉल्वेशन प्रोसेस कंप्लीट केली. पण फायनल प्रॉडक्ट पाहिजे तेवढा मिळतच नव्हता. नंतर कळलं पीव्हीए तर एक्सपायर झालेला होता. आम्ही मात्र फुल कॉन्फिडन्समध्ये एक्सपेरिमेंट्स करत होतो. लॅबमध्ये रात्रीपर्यंत बसायचो. एका दिवशी वाटलं फायनली पीव्हीए डिझॉल्व्ह झालाय. पण जवळ जाऊन पाहिलं तर फक्त बबल्स होते. पीव्हीए लिटरली आम्हाला मेंटली डिझॉल्व्ह करत होता. शेवटी समहाऊ प्रोजेक्ट कंप्लीट करायचाच म्हणून आम्ही कसंबसं पुढे चालू ठेवलं. सबमिशनला फक्त 1 आठवडा बाकी होता. आमचे चेहरे पाहून गाईड सरांनाही टेन्शन आलं होतं आणि मग सरांनी एक हिस्टॉरिक डायलॉग मारला, नॅनोस्पंजेस सोडा, आता नॅप्रॉक्सन टॅबलेट बनवा. त्या क्षणी असं वाटलं जसं ॲव्हेंजर्स मूव्हीमध्ये अचानक हिरो बदलला. पहिल्यांदा थोडं वाईट वाटलं. इतकी मेहनत, एक्सपेरिमेंट्स आणि फेलियर्स सगळं वाया गेल्यासारखं वाटलं. पण मग आम्ही ठरवलं, प्रोजेक्ट काहीही असो, सबमिशन भारीच करायचं. टॅबलेट फॉर्म्युलेशन सुरू झाली. ग्रॅन्युलेशन, कंप्रेशन आणि टेस्टिंग सुरू झाली. बाकी टेस्ट्स काही केल्या जमल्या नाहीत, पण डिझोल्युशन टेस्टमध्ये मात्र आमची फायनली लागली. आणि शेवटी आमचा नॅप्रॉक्सन टॅबलेट प्रोजेक्ट सक्सेसफुली कंप्लीट झाला. नॅनोस्पंज फेल झाला असेल, पण आम्ही हार मानली नाही. या प्रोजेक्टने आम्हाला फक्त फॉर्म्युलेशन नाही शिकवलं, तर टीमवर्क, पेशन्स, अडॅप्टेबिलिटी आणि फ्रेंडशिपची खरी व्हॅल्यू शिकवली.